खेडमध्ये स्टिकर काढण्यावरून कदम कुटुंबामधली भाऊबंदकी चव्हाट्यावरती आलेली आहे। सदानंद कदम आणि अरुण कदम यांच्यामध्ये स्टिकरवरून सध्या वाद सुरू आहे। ठाकरे गटाच्या संजय कदम यांची स्टिकर्स काढल्यानं कदम कुटुंबामध्ये वाद आहे। दोघांमधला वाद चित्रित करणाऱ्या स्थानिक वाहिनीच्या प्रतिनिधीला सुद्धा या ठिकाणी मारहाण झाली। अरुण कदम यांच्याकडून शिवीगाळ करत ही मारहाण झालेली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। अरुण कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहेत। रामदास कदम यांच्या गावामध्ये संजय कदम यांचे स्टिकर काढण्यावरून हा वाद विकोपाला गेला। रामदास कदम विरुद्ध सदानंद कदम यांच्यातला हा वाद आता चव्हाट्यावरती आलाय। जामगेमधल्या घडलेल्या घटनेनंतर खेडमध्ये राजकीय वातावरण सध्या तापलेलं दिसतंय। खेडमध्ये स्टिकर काढण्यावरून कदम कुटुंबामधली भाऊबंदकी ही चव्हाट्यावरती आली। सदानंद कदम दरम्यान या दोघांमधला वाद चित्रित करणाऱ्या स्थानिक वाहिनीच्या एका प्रतिनिधीला मारहाण करण्यात आलेली आहे। त्या प्रतिनिधीची आपण प्रतिक्रिया पाहूया। 12 नोव्हेंबरला उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम हे त्यांच्या जामगे गावी सुर्वे यांच्या घरी मयत झालं होतं, त्यांचं सांत्वन करण्यासाठी आणि आपल्या गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते। माझं देखील गाव जामगेच, त्यामुळे मी त्यांच्यासोबत होतो। गावदेवीचं दर्शन झालं, गाठीभेटी झाल्या, त्यानंतर आम्ही तिथून निघत होतो। तेवढ्यात रामदास कदमांचे भाऊ चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, त्यांचे पुतणे शैलेश कदम, मोहन कदम आणि त्यांच्यासोबत अजून बरीच माणसं होती। ते हातात काट्या घेऊन, घराचे कौल घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत संजय कदम यांचे लावलेले स्टिकर फाडत होते, शिवीगाळ करत होते। मी पत्रकार म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होतो। मी रेकॉर्ड करतोय हे बघून चंद्रकांत अण्णा माझ्याजवळ आले, मला शिवीगाळ केली, त्यांनी मला मारहाण केली, माझ्या कानाखाली मारली आणि माझ्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला। या सगळ्याची मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे। या गोष्टीला झाले 4 दिवस। त्यांनी माझा मोबाईल घेतला होता, त्या मोबाईलमधले सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि मला त्यांनी मोबाईल परत दिला। पण आता माझ्या घरच्यांना प्रेशराईज केलं जातंय। माझ्या वडिलांना सांगितलं जातंय की तू जाऊन रामदास कदमांची माफी माग। हा काय प्रकार आहे? चंद्रकांत कदमांनी माझ्या कानाखाली मारली, पण सांगितलं जातंय माझ्या वडिलांना की तू जाऊन रामदास कदमांची माफी माग। हे अतिशय चुकीचं आहे। मला त्यांनी मोबाईल दिला, व्हिडिओ डिलीट मारल्या, पण त्यातल्या आता मी व्हिडिओ आहेत त्या रिकवर केलेल्या आहेत। माझ्याकडे असणारे व्हिडिओ मी त्यांचा कधी गैरवापर केला नाही। दरम्यान यावरती आता भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात। रामदास कदम आणि त्यांचे सगळे आजूबाजूचे लोक हे थोडेसे गुंडासारखेच वागतात आणि म्हणून ती क्लिप्स मी सुद्धा बघितली। पत्रकाराकरता पत्रकाराच्या अंगावर धावत जाणं माझ्या हिशोबानं ते दिसत नाहीये, पण मारल्याचा सुद्धा आवाज येतोय आणि म्हणून ह्या गुंड लोकांकडनं दुसरी अपेक्षा तुम्ही काय ठेवणार? गुंडगिरीच करणार ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।